नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण दुसरी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत सजीव निर्जीव याविषयी माहिती घेतली होती. त्यांच्या लक्षणांविषयी गुणधर्मांविषयी माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण दुसरी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत आपले मानवी शरीर व ज्ञानेंद्रिय समजून घेणार आहोत. आज शिकूया मानवी शरीर व ज्ञानेंद्रिय ही दोन मुद्दे. सुरुवात करूया आपल्या मानवी शरीरापासून. आता आपलं मानवी शरीर जर बनलं असेल तर ते कशापासून बनलंय? एक म्हणजे बाह्य इंद्रिये. बाह्य याचा अर्थ काय? बाहेरचे अवयव जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात. बाह्य म्हणजे बाहेरचे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात. उदाहरणार्थ हात घ्या, डोकं घ्या, छाती घ्या, पाय घ्या, हे आपल्याला दिसतं. मान हे आपल्याला बाहेरून दिसतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? बाह्य इंद्रिय म्हणतो. सोपं आहे. बाह्य म्हणजे बाहेरचे अवयव, इंद्रिय म्हणजे अवयव असं म्हणू शकतो. आंतर इंद्रिय, आंतर याचा अर्थ आतली जी दिसत नाही डोळ्याने. आंतर याचा अर्थ आतली जी सहसा बाहेरून बघितली तर दिसत नाही, त्याला म्हणायचं आतली इंद्रिये, आतले अवयव. त्यामध्ये कोण आहे? मेंदू आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे, जठर आहे, लहान आतडे, मोठे आतडे, हे आतमधला भाग आहे. आणि ज्ञानेंद्रिय हे पण आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा, आपली ज्ञानेंद्रिय किती आहेत? तर ती 5 आहेत. परीक्षेला विचारू शकतात, मानवी शरीरामध्ये ज्ञानेंद्रियांची संख्या किती? तर ती 5. आता त्याला ज्ञानेंद्रिय का म्हणायचं? कारण ही इंद्रिये किंवा हे अवयव आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचं ज्ञान, ज्ञान याचा अर्थ माहिती करून देतात. उदाहरणार्थ बघायला गेलं तर डोळे, डोळे आपल्याला कशाचं ज्ञान देतात? तर पाहण्याचं ज्ञान देतात. तुम्ही मला पाहू शकता आणि त्यातनं ज्ञान मिळवू शकता, म्हणून डोळे हे ज्ञानेंद्रिय. त्याप्रमाणे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं मानवी शरीर हे अशा प्रकारे बाहेरचे अवयव, आतले अवयव आणि ज्ञानेंद्रिय यापासून बनलेलं आहे. आता जर मानवी शरीराचे भाग विचारले तर तुम्ही त्याचं उत्तर काय लिहू शकता? 6 लिहू शकता. काय लिहू शकता? 6. मानवी शरीराचे भाग विचारले तर ते 6. का? कारण ते बाह्य अवयव यानुसार 6 धरण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्याला, ज्याचं नाव आहे बाह्य इंद्रिये. बाह्य याचा अर्थ आपण आता समजून घेतला. बाह्य इंद्रिय म्हणजे बाहेरचे अवयव. चला, बाहेरच्या अवयवामध्ये पहिला विचार करूया डोके या अवयवाचा. आता डोक्याविषयी बोलायचं झालं तर डोक्याच्या आत आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे मेंदू हा असतो. आणि मेंदू हा सर्वांवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे डोकं हा सर्वात महत्वाचा भाग, त्याच्यामध्ये मेंदू हा संरक्षित असतो. त्याचबरोबर डोक्याच्या द्वारे किंवा डोक्यावर आपण जर बघितलं तर केसाचा सारखा भाग असतो माणसाच्या, आणि डोक्याद्वारे आपण लक्षात घ्या की मेंदूचं संरक्षण देखील करू शकतो व आपल्या शरीराचं पण आपण संरक्षण राखू शकतो. तसेच पुढचा मुद्दा शिकायचा आहे मान. आता मानेविषयी जर बोलायचं झालं तर ही मान, या मानेमुळे आपण इकडे, या बाजूला, मागे, पुढे पाहू शकतो. मानेमुळे म्हणजे मान हा थोडक्यात डोक्याचा काय आहे? आधार आहे. हा मान डोक्याचा काय आहे? आधार आहे, हे लक्षात ठेवा. डोके झालं, मान झालं. आता थोडस बोलूया छातीविषयी. कशाविषयी? छाती. आता जर आपण छातीविषयी बोलायचं झालं तर लक्षात घ्या, छातीविषयी महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगावा लागतो, तो म्हणजे छातीवर लहान लहान हाडे असतात. आता ही आपली छाती आहे, बरोबर? या छातीवर लहान लहान हाडे असतात. त्याचबरोबर या हाडांच्या बरगड्यामध्ये काय असतं? तर हृदय आणि फुफ्फुस असतं. या छातीच्याच भागामध्ये, ज्याला आपण बरगडे असं म्हणतो, त्याच्या आतमध्ये फुफ्फुस आणि हृदय असतं. तुम्हाला प्रश्न विचारतील की लहान आतडे खालील पैकी, लहान हाडे, काय विचारतील? लहान हाडे, हे लक्षात ठेवा. हाड काय लिहितोय मी? हाड. कसलं? लहान. लहान हाडे कोणत्या अवयवावरती असतात? तर लक्षात ठेवा, छातीमध्ये असतात. कोणत्या अवयवामध्ये असतात? छातीमध्ये. प्रश्न 100% विचारतील की छातीमध्ये किंवा लहान हाडे खालीलपैकी कोणत्या बाह्य अवयवामध्ये पाहायला मिळतात? तर त्याचं उत्तर आहे छाती. लक्षात ठेवा. आता छातीनंतर पुढचा भाग बघायचा आपल्याला, पोट. छातीच्या खालचा भाग असणारा पोट हा मऊ असणारा अवयव आहे, जो आपल्याला मऊ मऊ लागतो. आपण शरीरात ढकललेलं अन्न हे पोटामध्ये साठवलं जातं. त्यानंतर पोटानंतर आपण बघणार आहोत हात. काय बघणार आहोत? हात. आता हाताचा जर बघितलं तर मानवाला किती हात असतात? तर तुम्हाला माहित आहे, माणसाला 2 हात असतात. आणि माणसाच्या या 2 हाताला
प्रत्येकी 5 बोट, याला 5 बोट, याला 5 बोट असतात. त्याचबरोबर हाताचे काही भाग पडतात. उदाहरणार्थ याचा विचार केला तर याला कोपर म्हणतात, याचा विचार केला तर याला दंड म्हणतात, याचा विचार केला तर याला मनगट म्हणतात. म्हणजेच काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण प्रश्न विचारतील की खालीलपैकी मनगट हा कोणाचा अवयव आहे. तर मनगट कोणाचा भाग आहे हो? मनगट हा हाताचा भाग आहे. त्यामुळे प्रश्न काय विचारतील, समजा असा विचारला की मनगट हा खालीलपैकी कोणत्या अवयवाचा भाग आहे, तर तो आपल्या हाताचा भाग आहे. लक्षात ठेवायचा आहे. हाताचे कोणकोणते भाग आहेत? कोपर, दंड, मनगट. परत लक्षात ठेवा, कोपर, दंड आणि मनगट हे हाताचे भाग आहेत. त्यानंतर आपण पायांविषयी माहिती घेणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे हाताचा उपयोग भरपूर कामासाठी होतो. आता मी लिहितोय यासाठी पण माझ्या हाताचा उपयोग होतोय, बरोबर. आता पाहूया पाय. आता ज्याप्रमाणे 2 हात त्याप्रमाणे माणसाला 2 पाय असतात. आता या 2 पायांचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर या 2 पायांच्या मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घ्या 2 पायांचा किंवा 2 पायांविषयी बोलताना आपल्याला त्यांच्या अवयवांविषयी बोलायला लागतं. बघा, मांडी हा पायाचा भाग आहे, गुडघा हा पायाचा भाग आहे. त्यानंतर अजून बघायला गेलं तर पायाला प्रत्येकी 5-5 बोटं आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. त्याचबरोबर घोटा असेल किंवा पोटरी असेल हे पायाचे भाग आहेत. परत एकदा आपण पायाविषयी बोलूया. 2 पाय असतात. पायाचा भाग बघायला गेलं तर मांडी, गुडघा, पोटरी आणि त्याचबरोबर घोटा हे काय आहे? पायाचे भाग आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण त्यावर प्रश्न विचारू शकतात. हे झालं बाह्य अवयवाविषयी. आता थोडंसं बोलूया आंतरिंद्रिय, याचा अर्थ आतल्या अवयवाविषयी. सुरुवात करूया मेंदूपासून. आत्ताच बघितलं की डोक्याच्या आतमधला भाग मेंदू. हा मेंदू कसा असतो, तर तुम्ही चॉकलेट खाता बघा, ते चॉकलेट जेली सारखं असतं, पातळ. मग आपला मेंदू सुद्धा जेली सारखा पातळ असतो, हे लक्षात घ्या. व त्यावर कवटीचं संरक्षित आवरण असतं. आणि मेंदू काय करतो, तर आपल्या सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. तसेच पुढचा भाग बघायचा आहे फुफ्फुस. आता फुफ्फुस म्हटलं की श्वसन हा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण प्रश्न विचारतील खालीलपैकी श्वसन क्रियेमध्ये महत्वाचा भाग कोणता, तर श्वसन क्रिया म्हटलं की फुफ्फुस लक्षात ठेवायचं, फुफ्फुस म्हटलं की श्वसन लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, श्वास घेण्यामध्ये किंवा सोडण्यामध्ये म्हणजे श्वसन प्रक्रियेमध्ये फुफ्फुस किंवा फुफ्फुस म्हटलं की श्वसन प्रक्रिया हे लक्षात ठेवायचं आहे, कारण श्वसन प्रक्रियेसाठी फुफ्फुस हा आतला इंद्रिय किंवा आतला आपला भाग अवयव महत्वाचा ठरतो. फुफ्फुस नंतर आपण विचार करणार आहोत हृदय. आता हृदयाबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वांना माहित असेल की हृदय हे थोडंसं डाव्या बाजूला झुकलेलं असतं. आणि हृदय काय करतं, सर्व शरीरामध्ये रक्त खेळतं ठेवण्याचं काम करतं. थोडक्यात काय, सर्व शरीराच्या भागांना रक्त खेळतं ठेवण्याचं, प्रवाहित ठेवण्याचं काम करतं, खेळतं ठेवण्याचं काम करतं. त्यानंतर हृदय झाल्यानंतर आपण बघणार आहोत जठर याविषयी. आता जठर याविषयी जर बोलायचं झालं तर हा पचन संस्थेचा भाग आहे. जसं हा श्वसन आहे तसं हा काय आहे, पचन. याचा अर्थ आपल्या अन्नाचं पचन करण्यामध्ये जठर हा आतला अवयव महत्वाची भूमिका बजावतो. आणि शेवट बघितलं तर आतडे. आतड्याविषयी बोलायचं तर 2 प्रकार, लहान आतडे आणि मोठे आतडे. ही झाली आतल्या इंद्रियाविषयीची माहिती. आता बघूया शेवटचा मुद्दा, जो म्हणजे ज्ञानेंद्रिये, जी आपल्याला ज्ञान मिळवून देतात. अतिशय सोपा आहे. तुम्ही अवयवांकडे बघितलं तर लगेच तुम्ही उत्तर लिहू शकता, सांगायची सुद्धा गरज नाही. चला सुरुवात करूया डोळ्यांपासून. आपल्याला डोळे किती, 2, बरोबर. आता या डोळ्यांमध्ये बघा, डोळ्यांद्वारे कशाचं ज्ञान होतं, पाहण्याचं. मग प्रश्न विचारतील पाहण्याचं ज्ञान खालीलपैकी कशाद्वारे होतं, तर पाहण्याचं ज्ञान डोळ्यांद्वारे होतं. पुन्हा डोळ्यांबरोबर बघा ज्ञान होतं किंवा माहिती होते, म्हणून डोळ्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. पुढचा मुद्दा घेऊया नाक. नाकाद्वारे आपल्याला कशाचं ज्ञान होतं, तर वासाचं, सुगंधाचं ज्ञान होतं. मग विचारतील सुगंधाचं ज्ञान खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे होतं, तर ते नाकाद्वारे होतं. अतिशय सोपं आहे. कानाचा विचार केला तर आपण ऐकताय, आता मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, बरोबर. हे ऐकण्याचं ज्ञान तुम्हाला कशाद्वारे मिळतं, तर ते कानाद्वारे मिळतं. म्हणजे ते ज्ञानच मिळवून देतं. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतील की ऐकण्याचं ज्ञान किंवा श्रवण करण्याचं ज्ञान खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे होतं, तर ते कानाद्वारे होतं. जीभ. बघा, कोणताही पदार्थाची चव तुम्हाला जर सांगायची असेल तर त्यासाठी जीभ हा महत्वाचा ठरतो, ज्ञानेंद्रिय महत्वाचं ठरतं. म्हणजे जिभेद्वारे आपल्याला चवीचं ज्ञान होतं, पदार्थाची चव कशी. मग विचारतील
चवीचं ज्ञान खालीलपैकी कशाद्वारे होतं, तर ते जिभेद्वारे होतं. आणि शेवटचा मुद्दा त्वचा. त्वचेचा जर विचार केला तर त्वचेद्वारे स्पर्शाचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ हा पेन आहे, हा कसा आहे, मऊ आहे बाबा. एखादी वस्तू कशी आहे, खरबरीत आहे. म्हणजेच काय, एखादी वस्तू गरम आहे, एखादी वस्तू थंड आहे. याचं ज्ञान कसं होतं, तर स्पर्शाद्वारे. आपल्याला त्याला स्पर्श करावा लागतो. म्हणजेच काय, त्वचेद्वारे स्पर्शाचं ज्ञान होतं. हे लक्षात घ्या. म्हणजे त्वचा हे स्पर्श ज्ञान मिळवून देतं. आणि सर्वात शेवटचा मुद्दा मला असा सांगायचा आहे की आपलं जे शरीर आहे ते विद्यार्थी मित्रांनो स्नायूंपासून बनलेलं असतं. स्नायूंपासून आपल्याला शरीरामध्ये पेशी असतात. त्यामुळे हेही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुसरी सामान्य ज्ञान भाग 1 यामध्ये आपलं मानवी शरीर त्याचबरोबर ज्ञानेंद्रिय याबद्दल माहिती घेतली. यावर आधारित तुम्हाला एक क्वेश्चन बँक मिळते जी की टेस्ट स्वरूपात असते. ते तुम्ही काळजीपूर्वक सोडवा जेणेकरून तुमचा हा भाग किंवा हा जो घटक आहे याचा पाया पक्का होण्यास मदत मिळणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही पुढील इयत्तेमध्ये गेल्यानंतर त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. याविषयी पुस्तकातून अधिक माहिती मिळवा, ती वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.